राजकारणाच्या सारीपाटावर कधी इतिहासाची पानं उलटली जातात तर कधी भविष्याची नवी समीकरणं मांडली जातात। बारामतीच्या भूमीनं अशाच एका ऐतिहासिक वळणावर आज पाऊल ठेवलंय। अजित पवारांच्या जाण्यानं बारामतीवर शोककळा पसरली असली तरी विकासाचा रथ थांबणार नाही याची ग्वाही सुनेत्रा अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेनं दिली। आगामी काळात विधिमंडळातील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली आहे। 1962 नंतर बारामतीला मिळणाऱ्या त्या पहिल्याच महिला आमदार ठरल्यात। बारामतीचा हा ऐतिहासिक राजकीय प्रवास आता कोणत्या दिशेला वळण घेतो, इतिहासाचं वर्तुळ पूर्ण होतं का, याकडे सबंध राज्याचं लक्ष लागलंय। तरी सगळं समजावून घेऊयात या व्हिडिओतून, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। 1962 मध्ये मालतीबाई शिरोळे यांच्या रूपानं बारामतीला पहिल्या महिला आमदार मिळाल्या होत्या। आज दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। या अनपेक्षित बदलामुळे बारामतीच्या राजकारणात 64 वर्षांनंतर पुन्हा एकदा महिला आमदाराच्या हाती तालुक्याच्या नेतृत्वाची धुरा येण्याचे संकेत मिळतायत। 1962 मध्ये निवडून आलेल्या मालतीबाई शिरोळे यांना त्यावेळी सर्वजण आदराने माई म्हणायचे। त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात आईच्या मायेनं उभ्या राहण्याच्या वृत्तीमुळे त्यांना हे नाव जनमानसातूनच देण्यात आलं होतं। दुसरीकडे सुनेत्रा पवारांना बारामतीची जनता मागील 3 दशकं वहिनी या नावानं ओळखते। माईंच्या काळातील तो मायेचा ओलावा आज वहिनींच्या रूपानं बारामतीला पुन्हा एकदा अनुभवायला मिळतोय। मालतीबाई शिरोळेंबाबत सांगायचं झालं तर त्यांनी सहकार आणि सत्तेचा पाया रचला असं म्हणतात। स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसमध्ये सक्रिय असणाऱ्या महिला नेत्यांमध्ये बारामतीच्या पहिल्या महिला आमदार मालतीबाई शिरोळेंचं नाव अग्रस्थानी घेतलं जातं। 1962च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी विजय मिळवला आणि बारामतीचा आवाज पहिल्यांदाच या महिला आमदाराच्या रूपानं विधानसभेत पोहोचला। यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा चालवणाऱ्या मालतीबाईंनी सहकार चळवळ आणि ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न त्या काळी अत्यंत प्रभावीपणे मांडले। 1967 पर्यंत त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यानंतर बारामतीचं नेतृत्व ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या रूपानं नव्या पिढीकडे आलं। तर आता सुनेत्रा अजित पवार हे बारामतीचं नवं नेतृत्व असू शकतं असं बोललं जात आहे। काटेवाडीचा कायापालट करण्यातही सुनेत्रा वहिनींचा मोठा हात राहिलाय। सुनेत्रा वहिनींचं कार्य केवळ कौटुंबिक चौकटीपुरतं मर्यादित राहिलं नाही। काटेवाडी या गावाचा त्यांनी केलेला कायापालट हा त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचा जिवंत पुरावा आहे। राज्यातील आदर्श गाव असा काटेवाडीचा प्रवास सुनेत्रा पवारांच्या जिद्दीमुळे शक्य झाला। व्यवस्थापन, स्वच्छता आणि लोकसहभागातून विकास कसा साधता येतो याचं मॉडेल त्यांनी महाराष्ट्राला दिलं। केवळ विकास कामच नव्हे तर एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाची मोठी चळवळ उभी केली। वारीच्या काळात होणारी अस्वच्छता रोखण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या निर्मल वारी अभियानाला सुद्धा त्यांनी दिलेलं पाठबळ आणि त्याचं सूक्ष्म नियोजन मैलाचा दगड ठरलं। जलसंधारण, प्लास्टिक मुक्ती आणि वृक्षारोपणाच्या माध्यमातून त्यांनी बारामतीची ग्रीन इमेज तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिलाय। इतिहासाचं वर्तुळ पूर्ण होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय, कारण अजित पवारांच्या अचानक जाण्यानं बारामतीवर शोककळा पसरली असली तरी विकासाचा रथ थांबणार नाही याची ग्वाही आधी म्हटलं त्यानुसार सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेनं दिली। आगामी काळात त्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची निवड तर होईलच, तर 1962 नंतर बारामतीला मिळणाऱ्या त्या पहिल्या महिला आमदार ठरतील, तर बारामतीच्या इतिहासातील त्या दुसऱ्या महिला आमदार असतील। बारामतीचा हा ऐतिहासिक राजकीय प्रवास आता कोणत्या दिशेला वळण घेतो याकडे सुद्धा सबंध राज्याचं लक्ष लागलंय। तरी सुनेत्रा अजित पवारांना पुढील कार्यकाळासाठी सकाळ माध्यम समूहाकडून शुभेच्छा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।